रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलनं उडवलं, तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. मशीद बंदर स्थानकाजवळील घटना. पुण्यामध्ये महार वतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा, पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप. पार्थ पवारच्या प्रश्नावर अजित दादांचं नो कमेंट्स, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दादांचं सूचक मौन. पार्थ सोबत फोनवर बोलले, चूक नसल्याचं त्याच्याकडून स्पष्टीकरण, सुप्रिया सुळेंकडून भाच्याची पाठराखण. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, चौकशीनंतर सरकार कारवाई करेल असं वाटत नाही. पार्थ पवार प्रकरणी एकनाथ खडसेंचं मर्मावर बोट. पार्थ पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा केला लँड अँड स्टॅम्प ड्युटी घोटाळा, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर आरोप. पुण्यात ठाकरे गटाचं पार्थ पवार यांच्या विरोधात आंदोलन, हातात श्रीखंडाच्या वाट्या घेत घोषणाबाजीही केली. संजय राऊतांचं नवं ट्विट, रुग्णालयात लिखाण करतानाचा फोटो पोस्ट, हाताला सलाईनची पट्टी असतानाही लिखाण सुरू. एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार फडणवीस एक साथ, शरद पवार फडणवीस जोडीचं बळ, अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी. आताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकताय, लातूर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच, मतदारसंघावर भाजपासह राष्ट्रवादीही आग्रही. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, शहराध्यक्ष सुधीर खरटमालांचा अजित पवार गटात प्रवेश. रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय, गिरीश महाजन यांनी पाडले वस्त्रांतर गृह. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, बिबट्याच्या हल्ल्यातून विद्यार्थी थोडक्यात बचावला, जुन्नरच्या राजुरी गावातील थरारक घटना. शिरूरच्या खेड तालुक्यातील वाळद येथे बिबट्या जेरबंद, परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दुसऱ्यांदा बजावलं समन्स. राजधानी नवी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे 22 लाख मुलांचे फुफ्फुस खराब, प्रदूषणाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करा म्हणत सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल. बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेण आणि चप्पल फेक, विजयकुमार सिन्हा यांच्या गाडीवरही दगडफेक, गावात प्रवेश करण्यापासून रोखलं. सुरेश रैना, शिखर धवनची 11 कोटी 14 लाखांची मालमत्ता जप्त, बेटिंग ॲप प्रकरणात ईडीची कारवाई. ओंकार हत्तीला दांड्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मारहाणीनंतर प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त. तळ कोकणात जत्रोत्सव, दशावतारची धूम, अजूनही कोकणात जपली जाते परंपरा. महाद्वारकाल्यानं कार्तिकी यात्रेची सांगता, विठ्ठल सभा मंडप येथे महाद्वारकाला संपन्न. विराटच्या आरसीबी संघाचा मालक बदलला, जाण्याच्या चर्चा, सध्याचा मालक डियाजिओ संघ विकण्याच्या तयारी. चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा कांगारूंवर शानदार विजय, 48 धावांनी यजमानांचा उडवला धुव्वा, मालिकेत 2-1 ची आघाडी.